काही लोक सामान्य परिस्थितीतही यशस्वी कसे होतात? त्यांच्याकडे वेगळं नशीब नसतं, त्यांच्याकडे असतात काही खास सवयी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद. आज आपण जाणून घेणार आहोत जगप्रसिद्ध लेखक स्टीफन कोव्ही यांचं अतिशय प्रभावी पुस्तक, ज्याचं नाव आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. जगातल्या अतिपरिणामकारक लोकांच्या 7 महत्त्वाच्या सवयी. सर्वप्रथम आपण पाहूया या पुस्तकाची ओळख. हे पुस्तक फक्त यशाबद्दल नाही, तर हे पुस्तक स्वतःला घडवण्याबद्दल आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं की याच्यामध्ये कोव्ही असं म्हणतात की जर तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. आधी सवयी बदलतात आणि नंतर आयुष्य बदलतं. चला तर मग जाणून घेऊया त्या असरदार 7 सवयी. नंबर 1, बी प्रोॲक्टिव्ह. स्वतःला जबाबदार बना. प्रभावी लोक परिस्थितीला दोष देत नाहीत. प्रभावी लोक नेहमी असं म्हणतात की माझं आयुष्य हे माझ्या हातात आहे, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. ते कोणत्याही गोष्टीबद्दल प्रतिक्रिया देत नाहीत. ते निर्णय घेतात. घेतलेला निर्णय खरा कसा आहे किंवा योग्य कसा आहे हे सिद्ध करून दाखवतात. याच्यामधली शिकवण हीच आहे की तक्रार बंद करा आणि कृती सुरू करा. नंबर 2, बिगिन विथ द एंड इन द माइंड. ध्येय स्पष्ट ठेवा. तुम्ही कुठे जायचं आहे हेच माहीत नसेल तर तुमचा प्रवासच सुरू होणार नाही. तर कुठलाही रस्ता चालेल, पण आपल्याला नेमकं जायचं कुठं आहे, आयुष्याचं व्हिजन काय आहे हे आधी ठरवावं लागेल. मूल्यांवर आधारित निर्णय घ्या. स्वतःच्या व्हॅल्यूज डिसाईड करा. नंबर 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. प्राधान्यक्रम ठरवणे. व्यस्त असणं वेगळं आणि उत्पादकता असणं हे वेगळं. बरेच लोक खूप जास्त वेळ काम करूनही त्यांची उत्पादकता दिसत नाही. महत्त्वाच्या गोष्टी आधी. मोबाईल किंवा सोशल मीडिया याला प्राधान्य नंतर. यश बरोबर डिसिप्लिन प्लस फोकस. जर प्रायव्हेट विक्ट्री ते पब्लिक विक्ट्री असं जर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर पहिल्यांदा या 3 सवयी आपल्याला आवश्यक असतात. तुम्हाला आतून त्या मजबूत करतात. आता पुढच्या सवयींबद्दल आपण बोलूया. नाती आणि समाजात आपल्याला या यश देणाऱ्या सवयी आहेत. नंबर 4, थिंक विन विन. दोघांचाही फायदा. मी जिंकलो म्हणजे तू हरलाच पाहिजे असा कधीही अट्टहास नसतो. हा विचार प्रभावी लोकांचा कधीच नसतो. दोघांसाठीही फायदेशीर उपाय शोधा. सहकार्याची मानसिकता ठेवा आणि सहकार्याच्या मानसिकतेतून कार्य करा. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन डू बी अंडरस्टूड. ऐकणं ही सर्वात मोठी कला आहे. समोरच्याचं समजून घ्या, ऐकून घ्या, त्याच्यानंतर त्याला समजावून सांगा आणि नंतर योग्य तो निर्णय घ्या. एम्पथी असेल तरच स्ट्रॉंग रिलेशनशिप्स बनतात. नंबर 6, सिनर्जाइज. एकत्र येऊन मोठं साध्य करा. एकटा माणूस चांगला, पण टीम जर अनबिटेबल असेल तरच यश मिळू शकतं. वेगवेगळे विचार असतील तर ते विचार एकत्र येणं गरजेचं आहे. एकच उद्दिष्ट जर असेल तरच काम साध्य होऊ शकतं. तर इथे 1+1=2 नसून 1+1=3 असा नियम सांगितलेला आहे. शार्पन द सॉ. स्वतःला धार लावा. सतत काम करणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःवर काम करणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. यामध्ये शरीर त्यासाठी व्यायाम करणे, मन त्यासाठी वाचन करणे आणि आत्मा ज्याच्यासाठी ध्यान करणे या गोष्टींवर सुद्धा भर दिलेला आहे. तसेच नातेसंबंध जोपासताना त्याच्यामध्ये संवाद असणं यालाही तेवढंच महत्त्व या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. यश हा काही चमत्कार नाही, तो रोजच्या सवयींचा एक चांगला परिणाम आहे. जर तुम्ही वरती सांगितलेल्या या 7 सवयी हळूहळू जर अंगीकारल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा यश तुमच्याकडे खेचून आणू शकता किंवा यश तुमच्या मागे चालत येऊ शकते. तर शेवटी या पुस्तकातून आपल्याला हेच सांगता येईल की स्वतःला बदला. स्वतःला बदलण्यासाठी सवयी बदला. आयुष्य
आपोआपच बदलेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।